मध्य पूर्वेत तणाव वाढत आहे. एका बाजूला जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका, दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल आणि समोर आहे प्रचंड मिसाईल ताकद असलेला इराण. हे युद्ध पूर्ण क्षमतेने भडकल्यास नेमकं कोण वरचढ ठरेल? चला पाहूया तिन्ही देशांची खरी सैनिकी ताकद, तेही आकड्यांसह. अमेरिका जगातील महासत्ता. अमेरिकेचं सैन्यबळ किती आहे ते पाहूया. अमेरिकेकडे 13 लाखांपेक्षा जास्त सक्रिय सैनिक आहेत, तर 8 लाखांपेक्षा अधिक राखीव आणि नॅशनल गार्ड्स आहेत. थोडक्यात अमेरिकेकडे एकूण 21 लाखांचं सैन्यबळ आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठं आणि आधुनिक एअरफोर्स आहे. 3000 पेक्षा जास्त अधिक लढाऊ विमानं, त्यात प्रामुख्याने F-22, F-35, B-2 स्टेल्थ बॉम्बर्स आहेत. जगभर पसरलेल्या युद्धनौका आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अमेरिकन नौदलाचं सामर्थ्य दाखवतात. 11 विमानवाहू नौका, 60 पेक्षा अधिक विध्वंसक जहाजं, 65 पेक्षा अधिक अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या ही अमेरिकेची बलस्थानं आहेत. टॉम हॉक सारखी अचूक क्रूज मिसाईल्स ती देखील काही हजार. 5000 पेक्षा अधिक अण्वस्त्रांचा साठा, जगभर उपग्रह आणि रडार नेटवर्क हे अमेरिकेचं सामर्थ्य आहे. अमेरिकेकडे जागतिक स्तरावर हल्ला आणि संरक्षण करण्याची पूर्ण क्षमता आहे. इस्रायल तंत्रज्ञानाचा किल्ला आहे. सक्रिय सैनिक 1.7 लाख, राखीव सैनिक 4.5 लाखांपेक्षा अधिक. हे आहे इस्रायलचं सैन्यबळ. इस्रायलच्या हवाई दलात 600 आधुनिक विमानं आहेत. त्यात F-35I अधीर स्टेल्थ फायटर्स आहेत, जे मध्य पूर्वेतील सर्वात प्रगत विमानांपैकी एक आहे. इस्रायलची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची मल्टी लेअर एअर डिफेन्स सिस्टीम. आयर्न डोम, डेव्हिड स्ट्रिंग, एरो मिसाईल सिस्टीम ही जगातील सर्वात प्रगत बहुस्तरीय संरक्षण प्रणाली आहे. इस्रायलच्या नौदलात 5 डॉल्फिन क्लास पाणबुड्या आणि अत्याधुनिक गस्ती नौका आहेत. डॉल्फिन क्लास पाणबुड्या अत्याधुनिक आणि अण्वस्त्र वहनक्षम मानल्या जातात. इस्रायलच्या अणुशक्तीबाबत थेट अधिकृत माहिती समोर आली नाही, परंतु त्यांच्याकडे 80 ते 200 अण्वस्त्र असल्याची चर्चा नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असते. तंत्रज्ञान, अचूकता आणि संरक्षण व्यवस्थेत इस्रायल अत्यंत सक्षम आहे. मिसाईल आणि ड्रोन शक्ती या इराणच्या जमेच्या बाजू आहेत. इराणकडे 6 लाख सक्रिय सैनिक आहेत, तर 3.5 लाख राखीव सैनिक. लांब पल्ल्याचे हल्ले करण्याची क्षमता असलेले 2000 पेक्षा जास्त बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्स ही इराणची खरी ताकद आहे. शाहेद ड्रोन फोर्स ही आजच्या युद्धजन्य परिस्थितीत इराणची जमेची बाजू आहे. इराणच्या नौदलात 7हून अधिक पाणबुड्या आहेत, तर 100 पेक्षा अधिक लढाऊ जहाज आहेत. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीसारख्या अरुंद मार्गासाठी त्या योग्य आहेत. इराणचं हवाई दल ही त्यांची लंगडी बाजू आहे. त्यांच्याकडे जी 550 लढाऊ विमानं आहेत, त्यामध्ये बहुतांशी कालबाह्य आहेत. त्यामुळे इराणची ताकद म्हणजे मिसाईल आणि ड्रोनची संख्या. तुलनात्मक चित्र पाहूया. युद्धात विजेता कोण होतं हे ठरवणं सोपं नसलं तरी आकडे स्पष्ट सांगतात. महासत्ता म्हणून अमेरिका वरचढ आहे, तर तंत्रज्ञानात इस्रायल मजबूत आणि मिसाईल ड्रोन शक्तीत इराण प्रभावी. मात्र कोणतेही युद्ध काही दिवसांचं नसतं. ते राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय समीकरणांवर अवलंबून असतं. आता हे युद्ध केवळ शस्त्रांचं नाही, तर तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि कूटनीतीचंही असेल. प्रश्न हा आहे की खोमनेई यांच्या अनुपस्थितीत ही डिप्लोमसी नेमकं कोण करणार?